तर सरपंच हत्येच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, मोठं घमासान होत आहे। जाणून घेऊया त्याबाबत घडामोडी। बीड प्रकरणातील तिन्ही आरोपी फरार झाल्यानंतर गुजरातमध्ये होते। गिरनार मंदिरात सुदर्शन घुले, सांगळे, आंधळे या तिघांनी 15 दिवस मुक्काम केल्याची माहिती चौकशीतून उघड। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन। अंजली दमानिया यांचा आरोप, धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत। परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। अश्लील शब्द ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी। अंजली दमानिया यांच्याकडूनही पीएसआय महेश विघ्नेंचा कराड सोबतचा फोटो ट्विट एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार का, सवाल उपस्थित। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप। एसआयटीमधील पीएसआय महेश विघ्नेचा कराड सोबतचा फोटो आव्हाडांकडून ट्विट। एसआयटी नेमताना अशा प्रकारचा संबंध असेल तेव्हा माहिती नसावे। वाल्मिक कराडशी संबंधित अधिकारी असतील तर गृह खातं दखल घेईल, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। एसआयटी नेमताना अशा प्रकारचे या अधिकाऱ्यांचा संबंध असेल अशा प्रकारची निश्चितच कल्पना नसावी आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारचे संबंध असतील तर मला वाटतं गृह खातं योग्य ती भूमिका घेतील। आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही। गाडी मालकाचीही चौकशी नाही। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून 4 पोलीस अधिकाऱ्यांची बदली। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बदली। बीड प्रकरणात प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। धनंजय मुंडे बीड पुरते मर्यादित राहिले नाही, ते आता पुण्यातही घुसलेत। ते संभाजीनगरमध्येही गेलेत। मुंडेंना जमिनीची इतकी भूक का लागली आहे? जमिनीच्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर। ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या, तर आरोपी सुधीर चांगळेनं ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं होतं।